नमस्कार। हवामान विभागाने पुढील 2 दिवसात म्हणजे 5 एप्रिल पासून ते 8 एप्रिल पर्यंत विजांसहित अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पण सध्या हवामान कसे राहील आणि कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार पाहूयात सविस्तर माहिती। हवामान विभागाने राज्यात आज आणि उद्या उन्हाचा तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। मात्र शनिवारी आणि रविवारी अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। यामधील प्रामुख्याने पाऊस पडणारे जिल्हे म्हणजे धुळे, नंदुरबार आणि जळगाव, तसेच नाशिक, सोलापूर आणि मराठवाड्यातील लातूर, धाराशिव या जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे। तर याच भागात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज असून इतर सांगली, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे। तर रविवारी राज्यात पावसाची तीव्रता आणखीन वाढणार असून कोकणातील पालघर आणि ठाणे, खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।